नाशिक रोड परिसरातील अमोल आईस्क्रीम पार्लरमध्ये मध्यरात्री घडलेल्या चोरीच्या घटनेचा अवघ्या 24 तासांत छडा लावत उपनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। या कारवाईमध्ये चोरी केलेली रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले। याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी हार्दिक प्रकाश दंडगव्हाळ वय वर्ष 29, आईस्क्रीम पार्लर व्यवसाय, राहणार पिंपळे अपार्टमेंट, सत्यमहल, शाहू महाराज, गोसावीवाडी, नाशिक रोड यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। 27 जून 2026 रोजी रात्री 11:30च्या दरम्यान 28 जूनच्या पहाटे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे पत्रे तोडून आत प्रवेश केला आणि ड्रॉवर उघडून रोख रक्कम चोरून नेली। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 305, 331 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आणि पोलीस निरीक्षक डंबाळे यांनी गुन्हे शोध पथकाला तात्काळ आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिलेत। यानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं घटनास्थळी जाऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले। आरोपीने चेहरा पूर्णपणे झाकलेला असल्यामुळे ओळख पटवणं अवघड होतं, मात्र पोलिसांनी बारकाईने निरीक्षण करत आमच्या अंगावरील कपड्यांच्या आधारे तपास सुरू ठेवलाय। तपासादरम्यान परिसरातील गॅरेजची चौकशी करण्यात आली। यावेळी एका गॅरेजमध्ये सीसीटीव्हीतील संशयितासारखा इसम काम करत असल्याची माहिती मिळाली। त्यावरून पोलिसांनी सापळा रचून संबंधिताला ताब्यात घेतलाय। चौकशी दरम्यान त्याने आपलं नाव गौरव चंद्रशेखर पांडे, वय वर्ष 20, राहणार नारायण बापूनगर, गोदावरी सोसायटी, जेल रोड असं सांगितलंय। त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या एका विधी संघर्षित मित्राच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे। आरोपीकडून चोरी केलेली रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेले साहित्य, यापूर्वी डिसेंबर महिन्यातील चोरीच्या पैशातून खरेदी केलेली मोटरसायकल असा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे। एकूण 47,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे किशोर काळे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभागाच्या श्रीमती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। या कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस निरीक्षक संभाजी डंबाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार विनोद लखण, संदीप पवार, योगेश जाधव, पंकज करपे, संदेश रगतवाण, सूरज गवळी, सुनील गायकवाड, जयंत शिंदे, गौरव गवळी, प्रशांत देवरे, अनिल शिंदे यांनी सहभाग घेतलाय। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार संदीप पवार हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत।